हे आपण शास्त्रयुक्त पद्धतीने हे पंचामृत बनवलेलं आहे। तर ते शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं हे आपण पाहूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत। तर काही लोक उपाशीपोटी पंचामृत खातात, तर ते अंदाजे न बनवता आपण शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलेलं पंचामृत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं। तर त्यामुळं आज आपण शास्त्रयुक्त पद्धतीने ते पंचामृत बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं मध घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे आणि त्यासाठी तुळशीचं पान घेतलेलं आहे आपण। तर ते शास्त्रयुक्त पद्धतीने कसं करायचं आणि किती प्रमाण घ्यायचं हे बघणार आहोत आपण। त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा। तर आपल्याला मध घ्यायचा आहे 1 चमचा, मधाच्या दुप्पट आपल्याला तूप घ्यायचं आहे। 1 चमचा मध घेतलेला आहे तर 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे। त्यानंतर तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे। 4 चमचे साखर घ्यायची आहे। 2 चमचे आपण तूप घातलेलं होतं, 4 चमचे साखर घातलेली आहे। त्यानंतर साखरेच्या दुप्पट आपल्याला दही घालायचं आहे। आठ चमचे मी दही घातलेलं आहे। दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध घालायचं आहे। दह्याच्या दुप्पट मी दूध घातलेलं आहे। तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। 8 चमचे दही घातलेलं होतं, तर 16 चमचे मी दूध घातलेलं आहे। हे शास्त्रीय पद्धतीने बनवलेलं हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा अंदाजे न बनवता शास्त्रयुक्त पद्धतीने नक्की पंचामृत उपाशीपोटी खा, खूप सारे फायदे होतात। तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला ठेवायचं आहे तुळशीचं पान। तर हे आपण शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलेलं पंचामृत आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।